हरि ओम. करोना न करोती. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 55. न करोती. असे सांगितले जाते की विश्वे निर्माण झाल्यावर परमात्मा जीवसृष्टी निर्माण करून जेथे जीवसृष्टी निर्माण झाली तेथे तो वास्तव्य करून स्वतःच स्वतःची विश्वलीला अनुभवित होता. कधी ह्या पृथ्वीवर तर कधी त्या पृथ्वीवर वास्तव्य करत मोठ्या आनंदात होता. ती जबाबदारी अंशात्म्याला दिलेली नव्हती. त्याने फक्त जीव निर्माण करावा आणि देह जीवित ठेवावा. तथापि अल्प कालावधीतच पृथ्वीवर मानवाने परमात्म्याकडे तक्रारी करून करून त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. देवा, काय हे? अजून पावसाचा पत्ता नाही. तुमचा वरुण काय तिकडे झोपा काढतोय का? देवा, काय हे? मुलीचे वय वाढले, अजून लग्न जमत नाही. देवा, काय हे? खायला अन्न नाही. तुझ्या उपस्थितीत मी उपाशी कसा? देवा, काय हे? मला अजून नोकरी मिळत नाही. देवा, काय हे? भूकंप झाला आणि सर्व उद्ध्वस्त झाले. देवा, काय हे? नैवेद्य दाखवला, तीर्थयात्रा केल्या, दान दिले. आता या पुण्याच्या बदली धंद्यामध्ये निदान 10 कोटी तरी वाढ व्हायला हवी. परमात्मा वैतागला. त्याने अंशात्म्याला सांगितले की आता अवलोकनाची जबाबदारी तुझी. मी चाललो योगधामी. कोणी आत आला तर त्याला योगधामाचा रस्ता दाखव. त्या रस्त्याचे रहस्य आहे न करोती आणि फळ आहे मुक्ती. मग कसली कोणती तक्रार? लेख क्रमांक 56. न करोती. कर्मयोगाबद्दल गैरसमज आहे तो दूर व्हायला पाहिजे. काही जणांची समजूत अशी आहे की एखाद्याचे गतसंचित चोरी करायचे आहे त्याप्रमाणे ह्या जन्मी तो चोरी करतो आणि त्यामधून त्याची सुटका होते. आता असे वाईट कर्म केल्यामुळे त्याचे वाईट भोग संचित निर्माण होतात. याचप्रमाणे एखादा गतसंचितानुसार पाणपोई चालवतो आणि त्यामधून त्याची सुटका होते. परंतु या सत्कृत्याबद्दल त्याचे चांगले भोग संचित निर्माण होते. हे वाईट आणि चांगले भोग संचित संपविण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. असे सतत पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी होत राहते. अशा प्रकारे जन्मोजन्मी तो संचिताच्या रहाटगाडग्यात अडकतो आणि कर्मयोगामुळे मुक्त होता येत नाही. येथे समजून घ्यावे की कर्मयोगामुळे काहीही चांगले किंवा वाईट कृत्य होत नाही. फक्त कर्म होते आणि त्यामुळे गतसंचित नष्ट होते. यामुळे संचित संपविण्यासाठी होत असलेले कर्म नवीन भोग निर्माण करत नाही. यायोगे फक्त गतसंचित तेवढे नष्ट होते आणि कर्मयोगामुळे मुक्तीची यात्रा आरंभ होते. यथाकाळी ती यात्रा संपन्न होते आणि मुक्ती प्राप्त होते. तथापि यासाठी न करोती हे तत्त्व काटेकोरपणे आचरणात आणावे लागते. जीवनात फक्त कर्मयोगच करायचा आहे आणि अन्य वेळी न करोती. हरि ओम.